मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे। मित्रांनो आपल्याकडे एक ब्रेकिंग न्यूज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आणलेली आणि ती आहे 33 वर्ष सेवा पूर्ण झाल्यास सक्तीची सेवानिवृत्ती व सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष बाबत महत्त्वपूर्ण अपडेट आताची आपण आपल्या समोर आणलेली आहे। नेमकी काय अपडेट आहे ते सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। तत्पूर्वी माझी नेहमीप्रमाणे विनंती राहील की व्हिडिओला आताच एक लाईक करून घ्या, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सुद्धा आता सबस्क्राइब करून टाका। चला तर पाहूया महत्त्वपूर्ण अपडेट विषयी। राज्य शासन सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढविण्याबाबत कर्मचाऱ्यांकडून मोठी मागणी होत आहे, परंतु 2019 मध्ये राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून 33 वर्ष सेवा नियमन प्रस्ताव तयार करण्यास आला आहे। या प्रस्तावाला अद्यापपर्यंत मान्यता मिळालेली नाही। या प्रस्तावानुसार ज्या कर्मचाऱ्यांची सेवा 33 वर्ष पूर्ण झाली आहे अशा कर्मचाऱ्यांना सक्तीची सेवानिवृत्ती देण्याबाबत वित्त विभागाकडून प्रस्ताव तयार करण्याचे आलेला आहे। यामुळे जे कर्मचारी कमी वयामध्ये शासन सेवेत रुजू झालेले आहेत अशा कर्मचाऱ्यांना जास्त सेवा मिळते, किंबहुना बेरोजगार तरुणांना नोकरीच्या संधी कमी होतात। यासाठी ज्या कर्मचाऱ्यांची एकूण सेवा 33 वर्ष पूर्ण झाली आहे अशा कर्मचाऱ्यांना सर्व लाभ अनुज्ञेय करून सक्तीची सेवानिवृत्ती देण्याबाबतचा प्रस्ताव वित्त विभागाकडून तयार करण्यात आला आहे। अनेक कर्मचाऱ्यांनी या प्रस्तावाला विरोध केल्याने हा प्रस्ताव 2019 पासून प्रलंबित आहे, परंतु अनेक कर्मचारी सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष करण्याची मोठी मागणी करत आहेत। कारण अनेक राज्यांनी कोरोना महामारीच्या काळात कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय 2 वर्षांनी वाढवून 60 वर्ष करण्यात आले आहेत, परंतु राज्य कर्मचाऱ्यांच्या वित्त विभागाच्या प्रस्तावानुसार सेवानिवृत्तीचे वय वाढविणे बाबत कोणतीही तरतूद नाही। राज्य कर्मचाऱ्यांच्या मागणीचा राज्य शासनाने विचार करून सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष केल्यास राज्यातील 5 लाख कर्मचाऱ्यांना 2 वर्ष अतिरिक्त सेवेचा लाभ मिळणार आहे। मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन अपडेट सोबत नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।